नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026 एक्झामसाठी आज आपण घेऊन आलोय एकदम इम्पॉर्टंट टॉपिक. तो टॉपिक म्हणजे प्राईम नंबर. बघा, प्राईम नंबर या टॉपिकवर टीईटीच्या एक्झाम मध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्ही एक्झाम मध्ये नाही का मॅक्सिमम 1 किंवा 2 मार्क्स 100% विचारला जातो म्हणजे जातो. ठीक आहे, तर आज आपण हा काय प्राईम नंबरचा टॉपिक बघणार आहे. हा टॉपिक अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आत आपण पाहणार आहे आणि हे 5 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुमचे मॅक्सिमम 2 मार्क्स टीईटीच्या एक्झाम मधले जे काही 30 पैकी 2 मार्क्स आहेत, हे 2 मार्क्स तुमचे कसे असणार आहेत तर एकदम फिक्स असणार आहे. ठीक आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सर्वांनी बघायचा आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर काय प्राईम नंबर म्हणजे काय? तर बघा, प्राईम नंबर म्हणजे काय, सर्वात अगोदर तर आपल्याला काय प्राईम नंबरचा कन्सेप्ट माहित असायला हवा. तर प्राईम नंबर म्हणजे काय? तर प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की ज्या नंबरचे फॅक्टर्स आहे ना, अशी संख्या की ज्या संख्येचे मॅक्सिमम 2 फॅक्टर्स असतील. किती? 2च फॅक्टर. मग ते 2 फॅक्टर कोणते असतील? तर बघा, सर्वात महत्वाचं बघा, प्राईम नंबर है ना. प्राईम नंबर म्हणजे काय? ज्याचे फॅक्टर किती असतील तर 2च असतील. मग ते फॅक्टर 2 कोणते कोणते असतील? तर बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे 1 है ना. सर्वात महत्वाचं 1 म्हणजे 1 हा नंबर प्रत्येक नंबरचा काय असतात, प्रत्येक संख्येचा काय असतो, फॅक्टर्स असतो. म्हणजे 1 हा झाला त्याचा पहिला फॅक्टर्स आणि दुसरा जो काही फॅक्टर्स होणार आहे तो नंबर स्वतः असणार आहे. काय? तो स्वतः असणार आहे. आलं लक्षात? मग असा नंबर ज्याचे फॅक्टर्स 2 पडतात म्हणजे 1 आपला 1 नॅचरल नंबर मधला पहिला अंक जो आहे तो फर्स्ट आणि सेकंड फॅक्टर कोणता असेल तर तो स्वतः असणार आहे. आलं लक्षात? आणि 2 पेक्षा जास्त किंवा 2 पेक्षा जर कमी एखाद्या नंबरचे एखाद्या संख्येचे फॅक्टर्स पडत असेल तर आपण त्याला प्राईम नंबर म्हणणार नाही. आलं लक्षात? तर बघा, आपण एक्झाम्पल बघूया. बघा, 1 घेऊया. बघा, 1 चे फॅक्टर्स कोण कोण आहेत? तर 1 फक्त एकच आहे, बरोबर. मग याचे फॅक्टर्स 2 पडतात का? नाही. मग हा पण प्राईम नंबर नसणार आहे. बघा, त्यानंतर आपण सेकंड बघू. बघा, 2 घेऊया. आता 2 नंबरचे फॅक्टर्स किती किती कोण कोण पडते? 1 पडते 1 आणि दुसरा पडते तो स्वतः 2. आलं लक्षात? 2 पेक्षा जास्त पडतंय का नाही? मग हे किती टोटल फॅक्टर किती झाले? याचे 2 झाले, बरोबर. मग 2 फॅक्टर्स असल्यामुळे याला पण आपण काय म्हणणार आहे तर प्राईम नंबर म्हणणार आहे, बरोबर. आता बघा, आपण नंतरचं एक्झाम्पल घेऊया. समजा 10, बरोबर. 10 चे फॅक्टर कोण आहे? 1 आहे, 2 आहे, 5 आहे आणि तो 10 स्वतः आहे. आलं लक्षात? म्हणजे 10चे फॅक्टर किती पडत आहेत इथे? तर 4 पडत आहेत. मग जर 10चे फॅक्टर 4 पडतात तर 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत. मग हा पण काय असेल तर प्राईम नंबर हा नसणार आहे. आलं लक्षात? तर हे बघा, हा छोटा कन्सेप्ट आहे प्राईम नंबरचा. प्राईम नंबरचे फॅक्टर्स 2 असतील तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे? प्राईम नंबर म्हणणार आहे. आपल्या टीईटीच्या एक्झाम मध्ये प्राईम नंबर ओळखा म्हणून प्रश्न येतो कधी कधी, बरोबर. प्राईम नंबर ओळखा किंवा प्राईम नंबरच्या रिलेटेड वेगवेगळे प्रश्न फ्रेम होतात. तर आपल्याला प्राईम नंबर जर कन्सेप्ट माहित असेल तर आपण त्याच्या बेसिसवर कशाही प्रकारचा प्रश्न आला तर आपण इझिली काय करू शकतो? टॅकल करू शकतो. आलं लक्षात? तर बघा, मग आपल्याला सर्वात महत्वाचं तर 1 पासून तर 100 पर्यंत काय प्राईम नंबर माहित असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? एकदा हे आपल्याला माहित असतील तर खूपच छान आहे, पण जरी माहित नसेल तरी काही काळजी करायचं काम नाही. बघा, मी त्याची ट्रिक्सही तुम्हाला सांगतो. तर बघा, 1 पासून तर 100 पर्यंत जर आपण पाहिलं तर बघा, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, त्याच्यानंतर 11, 13, 17, 19, त्याच्यानंतर 23 आणि 29 आहे, त्यानंतर 31 आणि 37 आहे, 41, 43, 47 आहे, त्यानंतर 53, 59 आहे, त्यानंतर 61 आणि 67 आहे, त्याच्यानंतर 71, 73 आणि 79 आहे, त्यानंतर 83 आणि 89 आहे आणि शेवटी फक्त 97. आलं लक्षात? तर असे टोटल जर आपण पाहिले तर 1 पासून तर 50 पर्यंत 15 आहेत आणि 51 पासून तर 100 पर्यंत 10. म्हणजे टोटल 1 पासून तर 100 पर्यंत जर आपण प्राईम नंबर म्हटलं तर किती असतील? 25 असतील. आलं लक्षात? आता बघा, हे प्रश्न जुने झाले की 1 ते 25 पर्यंत, 1 ते 50 पर्यंत प्राईम नंबर किती, 1 ते 100 पर्यंत प्राईम नंबर किती, हे असे प्रश्न आता काय विचारणार नाही. तरी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा, आपण जर या प्राईम नंबरवर थोडं अनालिसिस केलं, काय प्राईम नंबरवर जर थोडं अनालिसिस केलं तर बघा, आपल्याला या चार्टमध्ये आपल्याला असं दिसून येईल की बघा, ज्या नंबरचा लास्ट डिजिट है ना, ज्या नंबरचा लास्ट डिजिट जर हा 2 आणि हा जर 5 हे जर एक्सेप्शन सोडले तर बघा, असा कोणताच नंबर नाही की जो प्राईम नंबर आहे आणि त्याच्या शेवटी की 2, 4, 5, 6, 8 हे नंबर असतील. आलं लक्षात? बघा, 2, 4, 6, 2, 4, 5, 6 आणि 8. बघा, हे 2 आणि 5 साठी मी है ना सांगितलं मी इथं, हे एक्सेप्शन्स आहेत 2 आणि 5. पण जर 2 परत जर युनिट प्लेसला 2 आणि 5 जर आला तर तो कोणताही नंबर काय प्राईम नंबर नसणार आहे. मग सर्वात महत्वाचा काय प्राईम नंबर आहे का नाही? तर बघा, आपल्याला माहिती आहे की कोणताही नंबर जेव्हा तयार होतो तेव्हा 0 पासून तर 9 पर्यंत त्याच्या युनिट प्लेसला डिजिट असतात, बरोबर. म्हणजे टोटल 10.
तर या 10 पैकी बघा 1 2 3 4 5 हे 5 डिजिट तर इथेच गेले आपले. आलं लक्षात. म्हणजे काय बघायचं की एखादा आपल्याला प्राईम नंबर आहे की नाही ओळखायचं असेल ना, तर त्या युनिटच्या जर शेवटी की 2 4 5 6 आणि 8 या 5 पैकी जर कोणता नंबर असेल तर तो प्राईम नंबर नसणार आहे. ठीक आहे, ही झाली पहिली ट्रिक्स. दुसरी ट्रिक्स अशी की नंतर बघायचं की याची जर सम, त्या नंबरची जर सम जर 3 येत असेल है ना, 3, तर मग 3 जर येत असेल किंवा 3च्या टेबलमध्ये जर येत असेल, आलं लक्षात, म्हणजे किंवा त्या समला जर 3ने भाग जात असेल तर तोही काय असणार आहे, प्राईम नंबर नसणार आहे. आलं लक्षात. तर प्राईम नंबर कसा ओळखायचा. त्याच्यानंतर प्राईम नंबर ओळखण्याची अजून एक ट्रिक्स आहे बघा, स्क्वेअर रूटची ट्रिक्स आहे. कोणती आहे तर स्क्वेअर रूटची ट्रिक्स. मी तुम्हाला ती पण सांगतो. बघा, प्राईम नंबरची एक स्क्वेअर रूटची ट्रिक्स आहे. स्क्वेअर रूटची ट्रिक्स आहे बघा. स्क्वेअर रूटची ट्रिक्स म्हणजे काय की समजा आपल्याला जर आता एखादा समजा नंबर दिलेला आहे 60, समजा आपण घेऊ 61, काय घेऊ 61 हा नंबर दिला आणि आपल्याला हा प्राईम नंबर आहे की नाही आपल्याला काय करायचं, ओळखायचं. तर बघा आपण काय करणार आहे, स्क्वेअर रूटच्या ट्रिक्स नुसार काय करायचं, हा 61 जो काही नंबर आहे म्हणजे 61 हा जो काही नंबर आहे तो असा एखादा नंबर बघायचा की ज्याच्या स्क्वेअरच्या जवळपास आहे का. आपल्याला माहिती इथे एक 64 आपला स्क्वेअर आहे. कोणाचा आहे तो, 8 8 64, म्हणजे 8चा काय तो स्क्वेअर आहे कोण, 64, आणि 64 कोणाच्या जवळ आहे, 61च्या जवळ आहे. मग काय करायचं, या 60 असा स्क्वेअरवाला नंबर बघायचा. हा जो स्क्वेअरवाला नंबर आहे याचा स्क्वेअर रूट कोण आहे, 8 आहे. तर या 8च्या अगोदरचे जेवढे काही प्राईम नंबर आहेत, 8च्या अगोदरचे जेवढे काही प्राईम नंबर आहेत, आपल्याला बघा कमीत कमी 1 ते 20 पर्यंतचे प्राईम नंबर काय पाठ असायला पाहिजे आणि ते सोपे आहेत. बरोबर. मग बघा 64 आपल्याला माहिती कोणाचा स्क्वेअर रूट आहे, कोणाचा याचा स्क्वेअर रूट काय तर 8 आहे. मग 8च्या अगोदरचे प्राईम नंबर कोण कोण आहे बघा, 2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे. तर या 4 नंबरपैकी जर याला या 4 नंबरपैकी कोण डिव्हिजनला काय यायचा बघा, 2ने 61ला भाग जातो का तर जात नाही, 3ने जातो का नाही जात, त्याच्यानंतर 5ने जातो का नाही जात, आणि 7ने जातो का नाही जात. मग बघा 2 3 5 7 या कोणी ज्याला भाग जात नाही, म्हणून हा काय असेल तर प्राईम नंबर असेल. काय असेल तो प्राईम नंबर असेल. आता आपण बघू 51. बघा आपण काय बघू आता 51 हा प्राईम नंबर आहे की नाही. बघा 51च्या जवळ कोण आहे, जवळपास 9 9 81 है ना. 9चा जर स्क्वेअर म्हटलं तर 81 आहे, किंवा 10चा जर स्क्वेअर म्हटलं तर कोण आहे, 100. मग आपण बघू 10चा है ना, हा 91 कोणाच्या जवळचा आहे, 100च्या. मग बघा या आणि हा 100 कोणाचा स्क्वेअर आहे तर 10चा. मग काय बघायचं, 10च्या अगोदरचे जे काही प्राईम नंबर आहेत है ना, प्राईम नंबर कोण कोण आहे, मग इथं बघा 2 आहे, त्यानंतर 3 आहे, 5 आहे आणि परत कोणी 7 आहे. तर या 2 3 5 आणि 7 याने कोणाला भाग जातो का बघायचा है ना, जातो. कोण बघा 7ने जातो, म्हणजे 7 गुणीला जर 13 केलं तर 13 7 किती होतात, 91. मग हा प्राईम नंबर असेल का तर 91 हा प्राईम नंबर नसणार आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण प्राईम नंबर आहे का नाही ओळखू शकतो. बघा मी ज्या काही ट्रिक्स सांगितल्या 3 ट्रिक्स लक्षात ठेवायच्या. सर्वात अगोदर तर स्क्वेअर रूटची ट्रिक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं की लास्ट डिजिट आपला 0 2 4 5 6 आणि 8 याच्यापैकी नसणार आहे. आलं लक्षात. आणि अजून एक ट्रिक सांगतो, ती बघा, ती अशी आहे की 6n + -1, काय 6n + -1 या नंबर, हा जो काही फॉर्म्युला आहे 6n + -1, बहुतेक वेळा याच्यामध्ये जर एखादा नंबर डिजिट याच्यापासून जो डिजिट बनतो तो एखाद्या वेळेस काय प्राईम नंबर 99% तरी असतोच. आलं लक्षात. कसा बघा, आपण घेऊया n ची व्हॅल्यू घेऊया, आपण समजा 3 म्हणू, काय n ची व्हॅल्यू 3 घेऊ. बघा मग किती होईल, sin 3 18, 18 + 1 किंवा 18 - 1. बघा 18 + 1 किती होतात, 19, आणि 18 - 1 किती होतात, 17. 17 आणि 19 दोन्ही पण काय प्राईम नंबर आहेत की नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून घेऊ, बघा आपण n ची व्हॅल्यू आता समजू 5. किती, n ची व्हॅल्यू आपण 5 घेऊ. मग बघा 6 5 30, मग 30 + 1 31, आणि 30 - 1 किती होतात, 29. बघा 29 आणि 31 हे दोन्ही पण काय प्राईम नंबर आहेत. आलं लक्षात. मग हा फॉर्म्युला काय करायचं लक्षात ठेवायचा, म्हणजे दिलेला जो नंबर आहे तो कोणाच्या असा बघायचा की 6ने एखाद्या नंबरला गुणून त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं किंवा 1 सबट्रॅक्ट करायचा. अशा प्रकारे काय होतात तर हे प्राईम नंबर येतात. ठीक आहे. तर मग आपण काय पाहिलेलं आहे, सोपं काय लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा प्राईम नंबर म्हणजे काय, ज्याचे 2 फॅक्टर्स पडतील, एक नंबर आणि एक तो स्वतः.
दुसऱ्यांदा आपण असं पाहिलं की प्राईम नंबर 1 पासून तर 100 पर्यंत जे आपण प्राईम नंबर पाहिलेले आहे, आणि 1 पासून 100 नंबर जे प्राईम नंबर जरी लक्षात नसेल तर आपण काय करायचं, 1 पासून तर 20 पर्यंतचे तरी कमीत कमी लक्षात ठेवायचे, बाकीचे आपण या स्क्वेअर रूटच्या ट्रिक्सने काढू शकतो. त्याच्यानंतर प्राईम नंबर आहे का नाही जर ओळखायचं असेल तर तुम्हाला 3 ट्रिक्स सांगितल्या. 3 ट्रिक्स पैकी एक आहे स्क्वेअर रूटची ट्रिक्स. आलं लक्षात, म्हणजे दिलेला नंबरच्या जवळपास एखादा स्क्वेअरवाला नंबर बघायचा, त्याचा स्क्वेअर रूट त्याच्या अगोदरच्या प्राईम नंबरने त्याला भाग जातो का बघायचा. जर डिव्हिजिबल असेल तर प्राईम नंबर नाही, आणि डिव्हिजिबल नसेल तर तो प्राईम नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी ट्रिक्स आपण पाहिली की जर एखादा नंबरचा शेवट जर 0, 2, 4, 5, 6 आणि 8 या 4 नंबर पैकी होत असेल ना, या 4 ते 5 नंबर पैकी होत असेल तर तो प्राईम नंबर नसणार आहे. सोबतच आपण पाहिलं की एखाद्या नंबरची जर सम जर 3 किंवा 3च्या पाढ्यात येत असेल तर तोही काय प्राईम नंबर नसणार आहे. आणि सर्वात शेवटची सर्वात महत्वाची ट्रिक्स काय, 6n + -1, म्हणजे एखाद्या n ची व्हॅल्यू जर एखादा नंबर ठेवली तर 6ने गुणून 6ने त्याला मल्टिप्लाय करायचा आणि त्याच्यामध्ये एक ऍड करायचा किंवा एक सबट्रॅक्ट करायचा, येणारा नंबर 99% काय प्राईम नंबरच असणार आहे. आलं लक्षात. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे हे झाला आपला काय प्राईम नंबरचा कन्सेप्ट. बघा हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला अगदी 5 ते 6 मिनिटाच्या आतमध्ये प्राईम नंबर म्हणजे काय कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, म्हणजेच तुमचा टीईटी मधला 1 किंवा 2 मार्क्स हे काय असणार तर फिक्स असणार आहे. ओके. तर बघा अशाच प्रकारचे जर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मॅथ्स बाय निलेश पुरी युट्यूब चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत किंवा जे टीईटीची तयारी करतात अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत काय करायचं तर शेअर करायचं. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.